रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक पेरण्यांवर झाला आहे. मात्र दुसरीकडे मका लागवड मोठ्या जोमदारपणे झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पीक घेतले जाते, परंतु यंदा रब्बी हंगामात पाऊस लांबल्यामुळे ज्वारीची लागवड सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात झाली, तर याउलट मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 141% वाढली आहे. अलीकडे काही वर्षांपासून जिल्ह्यात मका पेरणीला शेतकरी पसंती देत आहेत. जिल्ह्यात मका लागवडीचे सरासरी क्षेत्र 36,496 हेक्टर एवढे आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे 47,646 क्षेत्रात मक्याची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात त्याहून जास्त म्हणजे 51,313 हेक्टर क्षेत्रात मक्याचा पेरा झाला आहे. मागील वर्षीच्या हंगामात सांगोला तालुक्यात 12,936 हेक्टर क्षेत्रात मक्याची पेरणी झाली, तर यंदा त्यात 8% वाढ झाली आहे. मंगळवेढ्यातही 294% म्हणजे 6,465 हेक्टर क्षेत्रात मक्याची उगवण होत आहे. करमाळ्यात 4,156 हेक्टर क्षेत्र, माढ्यात 6,321 हेक्टर क्षेत्र, पंढरपुरात 4,156 हेक्टर क्षेत्र, मोहोळ तालुक्यात 4,367 क्षेत्र. या तुलनेत अक्कलकोट 27.76%, बार्शी 42% आणि दक्षिण सोलापूर येथे 43% या भागात मक्याची लागवड बेताची झाल्याचे दिसून येते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.